नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की महावितरण वॅलेटला कशा पद्धतीने रिचार्ज करायचे. याची अतिशय सोपी पद्धती आहे आणि सेकंदामध्ये आपण हे रिचार्ज पूर्ण करू शकतो. आणि रिचार्ज मारल्यानंतर लगेच आपण आपलं वीज बिलचा भरणा आपण त्या माध्यमातून करू शकतो. यामध्ये प्रथम रिचार्ज जे आपल्याला वॅलेट मंजुरी झाल्यानंतर जे मारायचे आहे ते आहे कमीत कमी 5,000 रुपयाचे. त्यानंतर 1,000 रुपयाच्या पटीमध्ये आपण रिचार्ज मारू शकतो. म्हणजेच एकदा आपण 5,000 रुपयाची रिचार्ज मारल्यानंतर जशी आपल्याला गरज पडेल तशी आपण 1,000च्या पटीमध्ये रिचार्ज मारू शकतो. आणि वॅलेट धारक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने देखील वॅलेट रिचार्ज करू शकतात. ही वॅलेटची अतिशय सोपी पद्धती आहे. यामध्ये त्यानंतर वॅलेट रिचार्ज केल्यानंतर आपण वीज देयक स्वीकृती यामध्ये आपल्याला करता येईल. वॅलेट रिचार्ज केल्यावर वॅलेट धारक वॅलेट ॲपमध्ये नोंदणी घेऊन महावितरणच्या ग्राहकांकडून वीज देयकांची वसुली करू शकतात. वीज देयक वसुली केवळ रोख रकमेद्वारेच करता येईल, कृपया नोंद घ्यावी. वीज देयक स्वीकृती केल्यावर महावितरणद्वारे ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS दिला जाईल. वॅलेट धारक महावितरणच्या ग्राहकाला वॅलेट ॲपद्वारे भरणा पावती सुद्धा देऊ शकतो. भरणा पावती देण्यासाठी प्रिंटर विषयक तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. याचा आणखीन एक फायदा म्हणजे यामध्ये आपण सब वॅलेट पद्धती देखील देऊ शकतो. एक वॅलेट धारक आपले जर काही सब वॅलेट त्यांना जर तयार करायचे असतील, इतरांना देखील त्यांना जर सब वॅलेट द्यायचे असतील तर ते इथून आपल्या या वॅलेट मधून सब वॅलेट देऊ शकतात. म्हणजेच एक वॅलेट धारक आपल्या वॅलेटला विविध व्यक्तींना लॉग इन देण्याची सुद्धा सुविधा यामध्ये उपलब्ध आहे. तर महावितरण डिजिटल वॅलेटद्वारे वीज देयक वसुली केल्यास वॅलेट धारकास प्रति पावती 5 रुपये कर सोडून कमिशन दिले जाते. वॅलेट धारकाने ऑनलाईन पद्धतीने कमिशन देयक ॲपमध्ये सादर करायची आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर वॅलेट धारकास महिना अखेरीस कमिशनची रक्कम वॉलेटमध्ये वर्ग करण्यात येईल. कृपया नोंद घ्यावी. कमिशन बिलाची स्थळपत प्रत्यक्ष सादर करण्याची आवश्यकता नाही. अतिशय अशी सुंदर ही पद्धती आहे. आता वॅलेट जर बंद करायचं असेल तर वॅलेट बंद करण्याची देखील यामध्ये प्रक्रिया इथे सांगितलेली आहे. परंतु आजचा आपला जो विषय आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की नेमकं वॅलेटचं रिचार्ज कसं करायचं. तर वॅलेटचं रिचार्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या महावितरणच्या साईटवर जावे लागेल. तर महावितरणच्या साईटवर जाण्यासाठी आपण इथे गुगलमध्ये नुसतं आपण इथे महा पॉवर पे असं जरी लिहिलं तरी आपल्याला इथे ही जे लॉग इन विंडो आहे ती लॉग इन विंडो ओपन होईल. इथे महा पॉवर पे इथे लिहिलेला इथे लॉग इनचा हा एक साईट ओपन झालेली आहे. या महा पॉवर पे लॉग इनवर क्लिक केल्यास इथे बाय डिफॉल्ट आता माझा हा आय डी इथे आहे, हा इथे सेव्ह आहे. W18 हा जो नंबर आहे 3 डिजिटचा हा कलेक्शन सेंटरची ओळखसाठी हा दिलेला एक नंबर असतो. हा सर्व महा पॉवर पेला कॉमन नंबर असतो हा 3 डिजिटचा. त्यानंतरचे जे आपले डिजिट आहेत 4 डिजिट 2852 हे 4 डिजिट म्हणजे आपलं ज्या सब डिव्हिजन अंतर्गत आपली नोंदणी झालेली आहे त्या महा पॉवर पेची ते 4 डिजिट असतात आणि त्यानंतरचे जे 5 डिजिट आहे तो त्यांचा कलेक्शन सेंटर नंबर असतो. अशा प्रकारे हा 12 डिजिटचा आपला वॅलेट क्रमांक बनलेला असतो. यासाठी आपल्याला जो पासवर्ड दिलेला असेल तो पासवर्ड इथे आपल्याला टाकावा लागेल आणि लॉग इन होताना आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर याचा OTP पाठवला जाईल. तर हा OTP इथे पाठवल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर हा OTP गेल्यानंतर तो OTP आपल्याला इथे टाकावा लागेल. इथे टिक आलेली आहे, ओके झालेला आहे. इथे लॉग इन केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या दृष्टिक्षेपात जे पडेल ते आहे इथलं डॅशबोर्ड. या डॅशबोर्डवर इथे आपल्याला इत्थंभूत अशी माहिती दिलेली असते. यामध्ये स्क्रीनवर होम, मॅनेज, स्टेटमेंट, पे बिल असे मेनू बार दिलेले आहेत आणि इथून आपण लॉग आउट सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर इथे ॲडमिन म्हणून आहे. इथे ॲडमिन म्हणजे मेन अकाउंट जे आहे ज्यांचं आहे त्याला ॲडमिन अकाउंट असं म्हटलं जाते आणि इथे माझा हा इथे वॅलेट नंबर आहे. आणि त्यानंतर इथे माझं जे आजचं अवेलेबल बॅलन्स माझ्याकडे बाकी आहे ते माझ्या मेन अकाउंटमध्ये ते आहे 290 रुपये, ते सुद्धा इथे दिलेलं आहे. त्यानंतर इथे माझं टोटल बॅलन्स जे आहे आतापर्यंतचं म्हणजे जमा झालेलं ते आहे माझं टोटल बॅलन्स 9,110 रुपये. म्हणजे माझे सर्व सब वॅलेट मिळून आणि माझं मेन वॅलेट मिळून जी रक्कम आहे ती इथे टोटल बॅलन्स मध्ये दिलेली आहे. मागचं जे लास्ट रिचार्ज मी मारलेलं होतं ते 10,000 रुपयाची त्याची सुद्धा इथे माहिती दिली जाते. रिफंड इन प्रोसेस, कुठलं रिफंड मला यायचं आहे का तर ते जर असले तर तिथे दाखवलं जातं. त्यानंतर इथे अकाउंट स्टेटस इथे ऍक्टिव्ह आहे, आपलं अकाउंट ऍक्टिव्ह आहे की बंद आहे ते डिऍक्टिव्ह आहे ते इथे दाखवलं जाईल. त्यानंतर युजर्स, रिसिप्ट, अमाऊंट आणि बॅलन्स. आता यामध्ये एक ऍडमिन अकाउंट आहे. इथे बघा इथे आपल्याला ब्ल्यू स्क्रीन मध्ये इथे दाखवलेलं असेल ऍडमिन म्हणजे हा मेन अकाउंट आहे आणि याचे 2 सब युजर बनवलेले आहेत. बघा इथे 901 नंबरचा माझा हा मेन ऍडमिनचा वॅलेट नंबर आहे आणि 9002, 90,002 आणि 90,003
हे माझे याचे नंबर आहेत, सब वॅलेटचे नंबर आहेत. या 2 नंबरच्या युजरने 17 रिसिप्ट घेतलेले आहे आणि त्याची टोटल अमाऊंट इथे दिलेली आहे आणि त्याचा बॅलन्स किती बाकी आहे त्या वॅलेटचा ते सुद्धा इथे दाखवले आहे. 3 नंबरचा जो माझा आहे त्याने 8 रिसिप्ट घेतलेले आहेत आणि 3690 रुपयांचं कलेक्शन झालेलं आहे आणि त्याचं बॅलन्स आहे 6310 रुपये. अशा प्रकारे याची तिघांची जर टोटल केली आणि मेन मध्ये 290 रुपये बाकी आहे, अशी तिघांची जर बेरीज केली तर ही आपली 9110 रुपये इतके असं एकूण बॅलन्स इथे दाखवलेला आहे. तर आज आपण बघणार आहोत की हे आपलं जे वॅलेट आहे ते कशा प्रकारे रिचार्ज मारायचं आहे. तर इथे मॅनेज मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे बघा, इथे ऍड आणि विथड्रॉ आणि सब वॅलेट असे 2 इथे टॅब दिसतील. तर यामध्ये रिचार्ज टॅब वर आपल्याला जायचं आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सर्वात पहिलं जे रिचार्ज आहे आपल्याला किमान 5000 रुपयाचं मारायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1000च्या पटीतच आपल्याला रिचार्ज मारायचे आहे. आता इथे बघा मी 1500 रुपयाचं एक रिचार्ज मारून बघतो, आपण होते काय बघूया. बघा इथे फेल्ड लिहून आलं, इथे लिहून आलं की प्लीज एंटर ट्रान्झॅक्शन अमाऊंट आयदर ग्रेटर दॅन 1000 रुपीज ऑर इन मल्टिपल ऑफ 1000. तर इथे आपल्याला बघा, इथे मी बॅक जाईल पुन्हा आणि इथे मॅनेज मध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा रिचार्ज मारेल. आता मला इथे 2000 रुपयाचा रिचार्ज मारायचा आहे. हे 2000 रुपयाचं रिचार्ज मारण्याचा मी इथे प्रयत्न करू. इथे सबमिट वर क्लिक केले. इथे बघा, इथे पहिले तो आपले प्रोसेस करण्याआधी इथे सगळे डिटेल्स आपल्याला दाखवणार आहे. माझा मेन अकाउंटचा नंबर दाखवलेला आहे, अमाऊंट दाखवलेली आणि ट्रान्झॅक्शन डेट दाखवलेली आहे. मला ही प्रोसेस करायची आहे. प्रोसेस केल्यानंतर आपल्याला ऑनलाईनच हे रिचार्ज करण्याचे ऑप्शन जे आहेत ते इथे उपलब्ध आहे. यामध्ये बँकेत जाऊन आपण यामध्ये पैसे जमा करू शकत नाही या अकाउंटमध्ये कुठल्याही प्रकारे. तर इथे फक्त ऑनलाईन रिचार्ज आपल्याला करायचे आहे. तर इथे नेट बँकिंग थ्रू आपण करू शकतो, क्रेडिट कार्ड्सद्वारे देखील करू शकतो, डेबिट कार्ड्सद्वारे देखील करू शकतो आणि UPI द्वारे देखील करू शकतो. इथे प्लीज नोट दॅट कन्व्हिनियन्स फी विल बी अप्लिकेबल फॉर क्रेडिट कार्ड पेमेंट एक्सिडिंग ₹500. म्हणजे 500 रुपयाच्या वर जर आपण क्रेडिट कार्डने जर पेमेंट करत असू तर जो काही कन्व्हिनियन्स चार्ज असेल तर तो आपल्याला लागणार आहे. नो एक्स्ट्रा चार्जेस फॉर नेट बँकिंग, डेबिट कार्ड, UPI, डिजिटल वॅलेट अँड कॅश कार्ड ट्रान्झॅक्शन. Convenience fees 1% of transaction value is applicable for Paytm mobile wallet. Please click on the appropriate payment mode that you wish to pay with. तर सध्या मी इथे इंटरनेट बँकिंगने माझा रिचार्ज मारणार आहे आणि त्याची पद्धती तुम्हाला इथे दाखवणार आहे. मी इथे स्टेट बँक ऑफ इंडिया इथे सिलेक्ट केलेला आहे. इथे आपल्याला पेटीएमचा जो ऑप्शन इथे दिलेला आहे यावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर मी पुन्हा इथे नेट बँकिंग मध्ये आलेला आहे. इथे बघा, पेटीएम द्वारे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि UPI द्वारे देखील पेमेंट करू शकतो. इथे बघा, मला इथे कन्व्हिनियन्स फी जी आहे इथे मला 0 दाखवलेली आहे. हे जर मी आता पेटीएम वर क्लिक केलं तर इथे मला त्यांनी फीज दाखवली आहे 12 रुपये मला डेबिट क्रेडिट कार्डवर लागणार आहे. इथे सगळं डिटेल्स दिलेली आहे. परंतु आता मी इथे क्रेडिट कार्डची बघू आहे फी, इथे 14 रुपये 16 पैसे क्रेडिट कार्डची मला इथे लागणार आहे. म्हणजेच माझ्या अकाउंटमधून 2000 रुपयाच्या रिचार्जवर 14 रुपये 16 पैसे जाणार आहेत. म्हणून मी नेट बँकिंगचा पर्याय इथे यूज करणार आहे आणि यामध्ये ही बँक जी आहे मी ते सिलेक्ट केलेली आहे, माझी स्टेट बँक, आणि इथून मी पे वर क्लिक केलेलं आहे. डिटेल्स टाकल्यानंतर आपल्याला इथे कन्फर्म करायचे आहे. कन्फर्म केल्यानंतर आपलं नेट बँकिंग असल्यामुळे आपल्याला त्याचा OTP आपल्या याच्यावर येईल. बघा, सेकंदामध्ये आपली प्रोसेस झाल्यानंतर जे रिचार्ज आहे ते आपल्या अकाउंटमध्ये इथे वॅलेटमध्ये पैसे जमा होणार आहेत. इथे आपण लगेच बघणार. याची रिसिप्ट जर आपल्याला लागत असेल तर रिसिप्ट सुद्धा आपण प्रिंट करू शकतो किंवा आपण इथे कंटिन्यू करून पुढे जाऊ शकतो. लास्ट रिचार्ज बघा इथे दाखवलेला आहे 2000 रुपये, आपण जे मगाशी रिचार्ज मारलं होतं, आणि माझ्याकडे आधीचे 290 रुपये बॅलन्स होतं. तर इथे जर आपण बघितलं तर बघा इथे 2290 रुपये माझ्या खात्यात जमा झालेले आहेत. आता इथून मॅनेज मध्ये मी जाणार आहे. आता हे जर बॅलन्स मला माझ्या सब वॅलेटला जर ट्रान्सफर करायचं असेल तर ते कसं करायचं, तर इथे बघा सब वॅलेट मध्ये मी जाणार आहे. या सब वॅलेट मध्ये आपल्याला इथून युजर सुद्धा क्रिएट करता येतील. अधिक एखादा नवीन जर मला सब वॅलेट तयार करायचं असेल तर मी ते सब वॅलेट वर क्लिक करणार आहे. इथे युजर नेम टाकणार आहे जे मला पाहिजे ते. जसं मी इथे युजर नेम बनवलेला आहे
त्यासाठी कुठला पासवर्ड टाकायचा तो पासवर्ड मी इथे टाकणार आहे, तिथे कन्फर्म करणार आहे. पासवर्ड टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मिनिमम 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे, ऍटलिस्ट 1 नंबर 1 कॅपिटल 1 स्मॉल. तर आपण इथे पासवर्ड टाकायचा आहे. मोबाईल नंबर हा अतिशय महत्वाचा आहे, कारण या मोबाईल नंबरवरच OTP येणार आहे जेव्हा आपल्याला लॉग इन व्हायचं असतं. त्यामुळे जो चालू नंबर आहे युजरचा, जो वापरणार आहे त्याचाच मोबाईल नंबर आपण टाकणे फार आवश्यक आहे. नंतर त्यामध्ये इथे ईमेल आयडी टाकायचा आहे, ज्या माध्यमातून एखाद्या वेळेस जर मी पासवर्ड जर विसरलो तर माझ्या त्या ईमेल आयडी वर तो पासवर्ड रिसेट होईल, त्याची लिंक येईल. तर या प्रकारे आणि इथे क्लिक केल्यास एका क्षणामध्ये आपलं वॅलेट जे आहे, नवीन सब वॅलेट हे सुद्धा इथे तयार होईल. अशा प्रकारे एका मेन वॅलेट मधून टोटल 99 सब वॅलेट्स आपण क्रिएट करू शकतो. इथे मॅनेज सब वॅलेट मध्ये जर आपण इथे गेलो तर ऑलरेडी माझ्याकडे हे 2 सब वॅलेट इथे बनवलेले आहेत. यामध्ये पैसे टाकायचे आहे किंवा यांच्याकडून पैसे काढायचे किंवा इथून यांना बंद जरी करायचं असेल तर मी ते डिसेबल वर क्लिक करेल. आता मला यांना पैसे द्यायचे आहेत, पैसे ट्रान्सफर करायचे आहेत एका मेन वॅलेट मधून माझ्या सब वॅलेटला. जसं मी 2000 रुपयाचं रिचार्ज मारलं तर मग 1000 रुपये यांना ट्रान्सफर करायचे आहेत. तिथे ऍड मनी मध्ये मी जाईल आणि इथे 1000 रुपये जे आहेत यांना इथे ट्रान्सफर करेल. म्हणजे काहीही मिनिटाचा अवधी न गमावता आपण तात्काळ इथे आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो. बघा इथे एक्नॉलेजमेंट आलेली आहे. हे 1000 रुपयाचं इथे त्यांना आपण ट्रान्सफर केलेलं आहे. हा टायमिंग सुद्धा इथे दिलेला आहे. बॅक मध्ये गेलो, इथे अजून मी बघणार आहे मॅनेज मध्ये आपण जाऊया, पुन्हा इथे सब वॅलेट मध्ये जाऊया. इथे बघा मगाशी 2510 रुपये होते, आता इथे 3510 रुपये झाले. आता हे पैसे मला पुन्हा काढून घ्यायचे असतील तरी मी इथे ऍड मध्ये जाईल. इथं ऍड अँड विड्रॉल सब वॅलेट बॅलन्स मध्ये इथे गेल्यानंतर विड्रॉल मनी या ऑप्शन वर जाईल आणि इथे एंटर वर माझे 1000 रुपये जे आहेत हे मी पुन्हा काढून घेईल. अशा प्रकारे आपण दिवसातून कितीही वेळा बॅलन्स ट्रान्सफर करू शकतो. यावर कुठलेही बंधने नाही किंवा कुठलेही चार्जेस जे आहेत तेथे अजिबात. सब वॅलेटच्या एरियातील जर ड्यू डेट असेल, जर जास्तीत जास्त बॅलन्स जर लागत असेल तर ते अमाऊंट जे आहे आपण इथून ट्रान्सफर करू शकतो लगेच. या प्रकारे हे झालं वॅलेट मध्ये पैसे, सब वॅलेट मध्ये पैसे ट्रान्सफर कसे करायचे. तर आपण बघणार आहोत ग्राहकाच्या वीज देयकाचे पैसे कसे स्वीकारायचे. तर ग्राहक माझ्याकडे आल्यानंतर सर्वात प्रथम मी कॅशियर युजर म्हणून मला पावती इथे मारता येईल. तर इथे पे बिल या ऑप्शन मध्ये आपल्याला जावं लागेल. इथे आपल्याला कंझ्युमर नंबर टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता मी आपल्या इथे कंझ्युमर नंबर टाकत आहे. हा कंझ्युमर नंबर टाकल्यानंतर आपल्याला सिम्पली फक्त टॅप प्रेस करायचा आहे. इथे बघायचं आहे हे सर्व ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे, त्यामुळे एकदा आपण एंट्री पोस्ट केली की त्याची एंट्री होऊन जाते, नोंद होऊन जाते. तर यासाठी कंझ्युमर नंबर टाकल्यानंतर टॅप प्रेस केल्यावर इथे बिलावर त्याचं नाव येईल, बिलावरचं नाव आणि हे नाव इथे तपासून घ्यायचं. इथे बघा इथे नाव आलेलं आहे कंझ्युमरचे. त्यानंतर इथे त्याचा मोबाईल नंबर जर इथे रजिस्टर्ड असेल तर तो मोबाईल नंबर इथे येतो. इथे यांचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड नाहीये. इथे जर मोबाईल नंबर जर रजिस्टर्ड असेल ग्राहकाचा तर लगेच त्या ग्राहकाला मोबाईलवर मेसेज देखील जातो. इथे अमाऊंट दिलेली आहे बिलाची. तर यामध्ये जसे बिलाचे 3 अमाऊंट दिलेले असतात तर तारखेवाईज, जसं या तारखेपर्यंत भरल्यास एवढे रुपये भरायचे आहे, त्या तारखेला भरल्यास तेवढे रुपये भरायचे, तर बाय डिफॉल्ट त्या त्या तारखेच्या अमाऊंट्स इथे येत असतात. इथे मेसेज दिलेला आहे ग्रीन मध्ये आपण बघू शकतो, यू आर सबमिटिंग एनर्जी बिल ऑफ कंझ्युमर सो अँड सो ऑफ अमाउंटिंग ₹690. आता आपल्याला हिरवी झेंडी जर याला द्यायची असेल, म्हणजेच आपल्याला प्रोसेस जर करायचं असेल तर इथे आपल्याला पे वर क्लिक करावं लागेल. इथे पुन्हा एकदा आपल्याला पॉपअप मेसेज दाखवतो, कंझ्युमर नंबर पूर्ण डिटेल जी आहे ती इथे आपल्याला दाखवली जाते. प्लीज डू नॉट रिफ्रेश द ब्राउझर अंटिल नेक्स्ट स्क्रीन अपीयर. म्हणजे आपल्याला कुठेही रिफ्रेश वगैरे करायचं नाहीये, जेणेकरून आपलं पावती जी आहे ती बरोबर पंचवेल. आणि ओके वर क्लिक केल्यास आता माझ्याकडे प्रिंटर नसल्या कारणाने मी ते सेव्ह करेल, किंवा इथून आपण आपल्याला जे प्रिंटर आहे ते प्रिंटर आपण इथून सिलेक्ट करू शकतो आणि लगेच याची जी पावती आहे ती आपल्याला प्रिंट होईल. तर या प्रकारे मी ही जी पावती आहे आजची पंच केलेली आहे. याची डिटेल जर आपल्याला बघायची असेल की मी आज दिवसभरात किती पावत्या फाडलेल्या आहेत किंवा महिन्याभरात किती पावत्या इथे फाडलेल्या आहेत, तर ते स्टेटमेंट मध्ये जे आहे आपण इथे बघू शकतो. जसं आजची 1 ऑगस्ट आहे आणि 1 ऑगस्ट मध्ये मला रिसिप्ट एंट्री बघायची आहे, किती रिसिप्ट झालेले आहेत. तर सबमिट मध्ये मी जाईल. इथे बघा इथे दाखवते की या मेन वॅलेट जे आहे 901 नंबरचं वॅलेट, यांनी एक पावती मारलेली आहे 690 रुपयाची. आता मला हे बघायचं की मागच्या महिन्यात किती कोणी पावत्या मारलेल्या आहेत. इथे बघा आपण मागचा महिना देखील सिलेक्ट करू शकतो, 1 जुलै ते 31 जुलै, जे मला 34 पावत्यांचं कमिशन भेटलं होतं ते अगदी करेक्ट आहे का ते आपण एकदा चेक करूया. इथे मी
सबमिट मध्ये गेलो. बघा या 17 पावत्या, 2 नंबरचे जे व्हॅलिड आहे त्यांनी 17 पावत्या मारलेल्या होत्या, 3 नंबरचा व्हॅलिड आहे यांनी 8 मारल्या होत्या आणि 1 नंबरचं जे व्हॅलिड आहे त्यांनी 9 मारल्या होत्या. म्हणजेच 9, 8, 17 आणि 17 ह्या 34 पावत्या बरोबर 34 पावत्यांचं आपल्याला कमिशन मिळालेलं आहे. तर यावर आपण क्लिक केल्यास इथे आपण डिटेल डाउनलोड करू शकतो तो रिपोर्ट्स आणि इथे बघू शकतो. इथे आपल्याला कन्झ्युमर नंबर जो ट्रान्झॅक्शन आयडी इथे दिलेला आहे, हा इथे कन्झ्युमर नंबर दिलेला आहे आणि इथे त्याची अमाऊंट सुद्धा दिलेली आहे, कशा कशा प्रकारे टोटल बॅलन्स किती होतं आणि त्याच्यानुसार क्लोजिंग बॅलन्स जे आहे आपलं हे कसं कसं होत गेलेलं आहे इथे सर्व दाखवलं. इथे बघा 7 जुलैला माझ्याकडे 8,640 रुपये असताना 10,000 रुपये बॅलन्स होतं माझ्याकडे, त्याच्यातून मी 1360 रुपयाची पावती फाडलेली आहे. त्यानंतर माझं जे बॅलन्स उरलेलं आहे 8,640, अगदी बँकिंग प्रमाणे इथे हे दाखवलेलं असतं. त्यानंतर माझ्याकडे ओपनिंग बॅलन्स होता 8,640, त्यामधून 2,970 ची पावती मारलेली आहे, नंतर उरलेले आहेत माझ्याकडे 5,670. म्हणजे अतिशय पारदर्शी हा रिपोर्ट बनवलेला आहे. इथे याचे काही जे ॲब्रिव्हेशन्स आहेत, शॉर्ट फॉर्म्स आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. APR म्हणजे अप्रूव्ड, RJT म्हणजे रिजेक्ट, म्हणजे इथे पावतीचे काय स्टेटस आहे काय नाही ते सुद्धा इथे आपल्या शॉर्टकट्स मध्ये इथे सर्व दाखवलेले आहे. इथून प्रोफाईल मध्ये जाऊन आपण आपला प्रोफाईल देखील चेंज करू शकतो. यानंतर आपल्याला लॉगआउट जर करायचं असेल तर इथे आपण लॉगआउट वर क्लिक करून हे लॉगआउट करू शकतो. यामध्ये आपण पुन्हा एकदा होम स्क्रीनवर येऊया. होम स्क्रीनवर हे डॅशबोर्ड आपल्याला इथे दिसेल. बघा मगाशी लास्ट रिचार्ज 2010 रुपयाचं होतं. आजची बघा ऍडमिन जे आहे मेन व्हॅलिड जे यांनी एक पावती मारली आहे 690 रुपयाची, इथे सर्व जे डिटेल्स आहे इथे सर्व आपल्याला दिसणार आहे. तर या प्रकारे हे आपले महापॉवर पे ज्याला आपण वॅलेट असं म्हणतो महावितरणचे, याची ही प्रोसिजर आहे. आपल्याला रिचार्ज कसे मारायचे, आपलं अमाऊंट जे आहे ते सब वॅलेटला कसे ट्रान्सफर करायचे आणि ग्राहकाची पावती कशा प्रकारे मारायची, हे सर्व स्टेटस जे आहे आपल्याला इथे दाखवलेले आहे. मित्रांनो आपण बघू शकता आजची 1 तारीख आहे आणि बाय डिफॉल्ट इथे माझं कमिशन जे आहे ते इथे जनरेट झालेलं आहे आणि हे इनवॉइस जे आहे मला इथूनच हे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर हे सबमिट करायचं आहे. कुठल्याही प्रकारची हार्ड कॉपी मला कुठल्याही ऑफिसला सबमिट करायची नाही आहे, ज्यामुळे मला जे कमिशन आहे माझं तात्काळ माझ्या वॅलेटमध्ये जमा होईल. हार्ड कॉपीमध्ये कुठलंही बिल सबमिट करायचं नाही. तर इथे बघा माझे 34 रिसिप्ट टोटल झालेले आहेत आणि 170 रुपये जे मला कमिशन मिळालेलं आहे. आपण इथे बघू शकता, जसं मी सांगितलं होतं की 5 रुपये पर बिल आपल्याला हे कमिशन मिळेल. जुलै 21 असा मी ते इनवॉइस नंबर दिलेला आहे आणि आता हे मी सबमिट करतो. हे माझं सबमिशन झाल्यानंतर इथे बघा मेसेज आलेला आहे, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल, कमिशन ऑफ 170 रुपीज लेस टॅक्सेस विल बी क्रेडिटेड टू युअर अकाउंट. आणि काही दिवसात 1-2 दिवसात ही अमाऊंट जी आहे ही खात्यात बाय डिफॉल्ट जमा होणार आहे.